ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. हो, 100%. हेमंत रासने आहेत, रवींद्र धंगेकर आहे, कमलताई व्यवहारे आहेत आणि गणेश भोकरे आहे. कशी वाटते निवडणूक? निवडणूक हे निवडणुकीसारखं वातावरण आहे, पण यावेळीची निवडणूक ही जरा थोडी वेगळी आहे. कोणाचा विजय होईल असं वाटतं यावेळी? यावेळी 100% हेमंत रासने यांचा विजय होईल असं वाटतंय. काय कारण काय? मागच्या पराभवातनं काहीतरी बोध घेणं हे हेमंत रासनेंनी अगदी नक्की घेतलेलं आहे. कदाचित लोकांचा गैरसमज होता, काम तर आधी पण करत होते, परंतु जनसामान्य लेवलला यांना हेमंत रासने हे असं वाटायचे की बाबा माणूस फार मगरूर आहे किंवा बोलायला अवघड आहे. तो मनस्वी स्वभाव आहे त्यांचा, शांत स्वभावाची व्यक्ती आहे, त्यामुळे सहजासहजी बोलायला मुश्किल होती, परंतु त्यातनं त्यांनी बोध घेऊन स्वतः जनसामान्यांमध्ये मिसळायला लागलेले आहे. त्यामुळे असं सहजगत्या वाटतं किंवा आपलातला माणूस कोणीतरी पुढे जाणार आहे, त्यामुळे हेमंत रासने सहजगत्या वाटते. मेट्रो काम केले किंवा हे म्हणजे केली. समितीचं अध्यक्षपद असताना स्वतः हेमंत रासनेंनी मला वाटतं रस्ता, वीज, पाणी या लोकांच्या मुबलक गरजा आहेत. त्या रस्ता, वीज, पाण्यापैकी रस्त्याचं पण काम त्यांनी उत्तमरित्या केलेलं आहे. रस्त्यावर धावणाऱ्या पुणेकरांची समस्या वाहतुकीची आहे. त्यांनी पुण्यदर्शनम नावाची 10 रुपयात प्रवास या गाड्या आणून बऱ्यापैकी जे वस्त्या आहेत, वस्त्यांमधला जो बारीक जो प्रवास आहे की लोकांना मोठी गाडी जायला किंवा ती गाडी जायला अडचणीचा होता, त्या दर्शनममुळे एकदम सुकर प्रवास होतो आहे आणि आजही ती सेवा कार्यरत आहे असं मला वाटतंय. निवडून कोणी लागणार? शाश्वतीने वाटते की यावेळी हेमंत रासने नक्की निवडून येतील. कामाच्या जोरावरच निवडून येणार, प्रश्नच नाही. म्हणजे मला मतं द्या असं काही गणित नाही, परंतु काम केलेलं आहे म्हणूनच त्यासाठी म्हणतो. मतदारसंघ इलेक्शनचं कसबा मतदारसंघाचं वातावरण गेले अनेक वर्ष हे भाजपचंच होतं. भाजपला मानणारी जनता इथे आहे आणि ह्या सर्वसामान्य घरातल्या लोकांपासून ते अशा अनेक लोकांची कामं भाजपने केलेली आहेत. भाजपचे इथे माजी आमदार, माजी मंत्री आणि तसेच माजी खासदार स्वर्गीय गिरीश भाऊ बापट यांचा हा बालेकिल्ला, ज्यांनी खूप कष्ट खाऊन हा बालेकिल्ला तयार केला. त्यानंतरनं स्वर्गीय मुक्ताताई टिळक ज्या आहेत त्यांनी इथे काम केलेले आहे. त्यानंतर आमचे आत्ता सध्याचे उमेदवार हेमंत भाऊ रासने यांनी देखील इथे. मला हेमंत रासनेंबद्दल एक सांगायला काय आवडेल माहिती का, एक हिंदीमध्ये खूप छान एक आपण त्याला एक वाक्य म्हणू शकतो की जीतते वही है तो हार नाही मानते. गेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपला ज्यावेळेस अपयश आलं होतं, त्यावेळेस ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागला आणि ज्या दिवशी त्यांचा पराभव झाला, त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून तो स्वतः एक उमेदवार नाही, पण हेमंत रासने हे स्वतः एक कार्यकर्ता किंवा समाजसेवक या हिशोबाने ग्राउंड लेवलवर काम करत होते. आज मला आठवतं त्यांचा जो आलेख आहे, आज 6,000पेक्षा जास्त लहान मोठी सर्व कामं त्यांनी केलेली आहेत. आणि मला कामं करणारा उमेदवार हवा आहे किंवा मला अपेक्षित असं आहे की मी ज्यावेळेस एखादी गोष्ट घेऊन जाईल त्या आमदारापर्यंत किंवा म्हणा लोकप्रतिनिधीपर्यंत, तर त्याचं निवारण होईल, त्याचा फॉलोअप घेता येईल असं काम त्यांनी केलेलं आहे आजपर्यंत. आणि मूळ मुद्दा असा आहे की गणेशोत्सव मंडळ असा कार्यकर्ता आज मोठा जर होत असेल तर नक्की 100% आमच्यासारखे युवक त्यांच्यासोबतच उभे राहतील. चांगली आहे. कसबा खूप छान आहे इकडे. हेमंत रासनेच येतील. कमळ छान आहे. हो, आले. हो, महिलांसाठी चांगलं काम केलंय एकनाथ शिंदे हे. त्यांनी सगळ्यांनी म्हणजे महिलांसाठीचा हाफ तिकीट आणि ते मोदी लाडक्या बहिणीचं पण चांगलं केलं आहे सगळ्यांसाठी. मुलींना शिक्षणासाठी पण मदत करीत आहे ते. आणि जे म्हातारे माणसं आहे त्यांना पण हाफ तिकीट वगैरे केलं आहे. आणि म्हणजे हेमंत भाऊ रासने ते नाही म्हणजे असं ना. रवींद्र धंगेकर. आता ते म्हणजे मी काय बोलू आता मी काय बोलू म्हणजे चांगलेच आहे.
सगळे सगळे चांगले हा सगळे चांगले दोघं पण चांगलेच आहे आता, पण आपण काही बोलू शकत नाही त्याच्यात, आपल्याला सगळे चांगलेच आहे.